आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट मिळणार पीक विमा 2400 कोटी रुपये इथं आलेले आहेत. तर आता पीक विमा वाटप या जिल्ह्यांमध्ये लाईव्ह इथं खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट राज्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुमारे आता 2400 कोटी रुपयाचा जो की पीक विमा प्रक्रिया आहे ते अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये खरीप हंगामातील अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तर सरकारकडून जे काही मदत जाहीर करून वाटपास देखील इथं सुरुवात झालेली आहे. तर आता राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पीक विमा कंपनीकडून एकूण निधी 2400 कोटी रुपये इथं आलेला आहे. तर आता या पिकांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मका आहे. तर या पिकांचा जर तुम्ही पीक विमा काढलेला असेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल. यानंतर बाजरी आहे, ज्वारी आहे इत्यादी पिके आहे. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी वेळेत पीक विमा भरलेला आहे, ही पीक पाहणी केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पहिले प्राधान्य इथं देण्यात येते. तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम वाटपास सुरुवात. तर आता यामध्ये सर्वप्रथम नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, नांदेड, नागपूर झाल्याच्या नंतर गडचिरोली, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता या जिल्ह्यांमधून जर तुम्ही असाल नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, नांदेड, नागपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये इथं जमा होत आहे. यामध्ये जे काही महत्त्वाची जे काही अपडेट आहे, जर तुम्ही पीक विमा भरलेला नसेल किंवा ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्याच प्रकारची भरपाई देखील इथं मिळणार नाही. आता पैसे कसे तपासायचे आहे, सर्वप्रथम तुम्हाला SMS आला का ते चेक करा. बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्या. ATMद्वारे, नेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं आले का. आता पीक विम्याचे पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे अडकू शकते. तर त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर देतो 144447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. पीक विमा प्रतिनिधीला लेखी अर्ज द्या. लेखी अर्ज कशा पद्धतीने तर द्यायचा आहे, ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसतील त्यांना. तर आता 2400 कोटी रुपयाचे जे काही पीक विमा आहे ते टप्प्याटप्प्याने वाटप इथं सुरू झालेलं आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर कोणते जिल्हे पेंडिंग आहेत ते आपण इथं पाहणार आहे. आता सर्वप्रथम यामध्ये जे काही जिल्हे आहे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, जालना, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये जे की आपण जिल्ह्यावरती बघितलेले आहेत, तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथे येतील. तर आता टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा केले जाईल. मोबाईलवर मेसेज कशा पद्धतीने इथं तुम्हाला दिसतो, युअर बँक अकाउंट क्रेडिटेड जे काही अमाऊंट असेल 18,000, 19,000, 20,000 तर त्याप्रमाणे असा प्रकारचा तुम्हाला मेसेज इथं येत आहे. तर पीक विमा 2400 कोटी रुपये जे काही इथं वाटप नेमका कोणाला मिळणार आहेत. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे आणि त्याचे पैसे भरलेले आहेत, आता 1 रुपयामध्ये पीक विमा इथं बंद झालेला आहे. तर आता प्रीमियम भरूनच तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे. तर आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं पेमेंट केलेलं आहे, तर अशांना पैसे ते येणार आहे. ज्यांचे नुकसान झालेले आहे, तर आता अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, गारपीट यामुळे बाधित झालेले जे काही पीक आहे, जे शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे, तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळणार आहे. यानंतर तिसरं जे त्यामध्ये ई पीक पाहणी केलेली आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई असेल, अनुदान असेल ते तुम्हाला आता मिळणार नाही. तर तुमच्या सातबारा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पैसे इथं मिळणार आहेत. तर ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. यानंतर आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तर DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे तर आधार लिंक खात्यामध्ये जमा केले जाते. जर तुमच्या बँक पासबुकला आधारच लिंक नसेल तर तुम्हाला पैसे इथं येणार नाहीत. गाव व जिल्हे यामध्ये पात्र. तर आता तुमच्या गावामधील व तुमच्या जिल्ह्यामधील तालुक्यामधील सर्वे झाले की नाही हे महत्त्वाचं आहे. जर सर्वेच्या यादीमध्ये
जर तुमच्या गावाचं व तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे इथं येणार आहेत. तर आता पीक विमा भरलेले शेतकरी, ज्यांचं नुकसान झालेले शेतकरी, ई पीक पाहणी केलेले शेतकरी, आधार लिंक असलेले शेतकरी, तर अशा शेतकरी बांधवांना पहिले प्राधान्य देऊन पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. आता ज्यांना कोणाला पैसेच आले नसतील तर अशाने लेखी अर्ज द्यायचा आहे. पीक विमा कंपनी प्रतिनिधी लेखी अर्ज, पीक विमा कंपनी प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, अशा प्रकारचं मॅटर तुम्हाला इथं लिहायचं आहे. यानंतर तुम्ही तुमचा तालुका टाका, जिल्हा टाका. पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. महोदय, मी खालील सही करणारा शेतकरी, तुमचे XYZ पूर्ण नाव, राहणार, तालुका आणि जिल्हा. मी खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना फॉर्म भरलेला आहे. माझ्या शेतातील जे की सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, ते पिकाचे नाव टाका. त्याचप्रमाणे नुकसान झाले होते, परंतु अद्यापही माझ्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. खालीलप्रमाणे माहिती आहे. यामध्ये तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, कोणती बँकेत आहे, कोणत्या बँकेचं पासबुक दिलं होतं ते बँकेचं नाव, खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे. जर खाते क्रमांक चुकला तर दुसऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ शकते. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाका. पीक विमा अर्ज, आता पीक विम्याच्या पावतीवरचा तुमचा अर्ज क्रमांक इथं टाकायचा आहे. यानंतर खाली यायचं आहे. तुमचं नाव टाका, सही टाका आणि दिनांक टाका. इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. यानंतर अर्ज देताना तुम्हाला हे आता प्रतिनिधी कुठे मिळणार आहे, हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जिथं पीक विम्याचं ऑफिस आहे तिथं राहते, तिथं नेऊन द्यायचं आहे. किंवा तुम्ही ऑनलाईन तक्रार करण्यासाठी 14447 तर 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती, 7/8 हे कागदपत्र जोडून तुम्हाला पीक विमा प्रतिनिधीला अर्ज द्यायचा आहे. येत्या 15 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं पाठवले जातील.